बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। संजय राऊत आणि शरद पवार एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर या दोन नेत्यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे। ही भेट दिल्लीत होईल। दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। त्याच निमित्तानं दोनही नेते एकाच व्यासपीठावर असतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कारानं सन्मानित केल्यावर संजय राऊतांनी शरद पवारांवर जोरदार टीकाही केलेली। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून रंगणार आहे आणि या संमेलनाच्या पूर्वसंध्येला एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। याच कार्यक्रमात हे दोनही नेते एकत्र येतील। हे दोनही नेते जेव्हा एकाच व्यासपीठावर असतील, मंचावर असतील, तेव्हा काय बोलणार याकडे अर्थात सर्वांचं लक्ष असेल। तर राजधानी दिल्लीमध्ये 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या साहित्य संमेलनासाठी पुण्यातनं विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना झाली। या विशेष रेल्वेतनं सुमारे 1200 साहित्यिक, तरुणी साहित्य संमेलनासाठी रवाना झाले। मंत्री उदय सामंतांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। मी असं मानतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी भाग्याचे क्षण येतात। तसा आजचा दिवस माझ्या दृष्टीनं अतिशय भाग्याचा आणि सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा आहे। कारण 1200 साहित्यिकांबरोबर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या मराठी साहित्याबरोबर आज मी प्रवास करतोय। हे कोणाच्या नशिबात भाग्य आलं, हे माझ्या नशिबात आलं। आणि मला असं वाटतं की जगातलं हे पहिलं उदाहरण आहे की सगळे एवढे साहित्यिक एकत्र येऊन 30 तास संमेलन करणार आहेत। आता बघा, मी आता पहिल्याच बोगीमध्ये आहे आणि पहिल्याच बोगीमधल्या पहिल्या 2 कंपार्टमेंटमधनं मला 10 पुस्तकं मिळाली। तर मी असं म्हटलं की बहुतेक आता 16 बोगीत जाईपर्यंत माझं स्वतःचं ग्रंथालय होणार आहे। आणि ही सगळी मंडळी जी आहेत ही साहित्यावर आणि मराठीवर प्रेम करणारी आहे। माझ्याकडे मराठी भाषा हा विभाग आहे आणि त्या मराठी भाषेच्या विभागाचं हीच भूमिका आहे की मराठी आपली जी आहे ती सातासमुद्रापर्यंत पलीकडे पोचली पाहिजे आणि ते काम आमचे सगळे साहित्यिक करत आहेत। परंतु एकंदरीत बघितलं तर प्रत्येक संमेलनाला एक वादाची झालर किनार असते। याही संमेलनाच्या संदर्भामध्ये पहाटेची जे प्रेस घेतात त्यांनी या संमेलनामध्ये दलालाचं संमेलन अशा पद्धतीची फारच जहरी टीका केली होती। त्यांना उत्तर आहे हे सगळी आत्ता जे साहित्यिक जात आहेत असं वाटतं। बघा, ही सगळी साहित्यिक मंडळी आहेत ती आपल्याला दलाल वाटतात का? माझं म्हणणं की टीका माझ्यावर करा ना। टीका शिंदे साहेबांवर तुम्ही करता जा, त्यांच्यावर करा। पण ज्या सगळ्या साहित्यिकांनी महादजी शिंदेंच्या नावानं त्यांचा दिल्लीच्या तख्तावर सत्कार केला म्हणून तुम्हाला पोटदुखी उठली आणि तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना दलाल म्हणता, हा महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा अपमान आहे। आणि थोड्याच वेळात दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते दिल्लीमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन केलं जाईल। या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेत, तर भाजपचे अध्यक्ष JP नड्डा सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आपण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया।